पप्पा घरी आल्यावर माझी मम्मी आणि लहान भाऊ. बंद आला रसणार बंद आला बर गोविंदा काय जीव आलता आणि माझं सकाळपासून सांगते त्या पोराला भाकरी फोन बोटात घालतोय त्याच्यामुळे ते लहान बिघडून गेलं. काय का मग तुझं थांब ना थोडा करतो ना मी जेवण तुला चाललं का मी नुसती बोलत राहते थांब ना आज होती तुझ्या बापाला सांगते ना मग मी त्याला कसा टप्प्यात घेतो मग तो तुला पप्पाच्या पायाचा आवाज खेलेगा फ्री फायर. या पोराला मी केव्हा सांगते ठेवते दबड बाजूला भाकरी ते ऐक आता काय करायचं काय तुम्ही सांगा बरं त्याला आता काय वाटतं बोलले काय होतंय आता काऊन ठेवला भाऊ फोन बाजूला पाय ना पाय ना पाय बोल दादा मोबाईल पाहणं चांगलं नसतं माझ्यासारखा अभ्यास करून असं मोठं माणूस बनायला लागतं त्याच्यासाठी मोबाईल पाहणं चांगलं नसतं का ग मम्मी कंट्रोल कंट्रोल उदय शिक जर असं त्याच्याकडे काही अरे त्यापेक्षा लहान आहे ना ते पाय ना त्याच्याकडे जर असं अरे तुला समजत नाही कच्च्या डोक्यात भुसा भरलाय अरे तो म्हणणं काय आहे पप्पा मी बोललो होतो खंडू दादाला गेम नको खेळू म्हटलं अभ्यास करा साहेब मी कसा अभ्यास करतो बा तू सांग बेटा आता काय करायचं मग त्याचं तू म्हणशील तसं पप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊन घ्या नाही हे घ्या रप काढून काढायचं ना तुझे हिरो बाकी तुझे समोर आखे हिरो नवीन लय अवघड झालं बाई अभ्यासाचं नाव खाली फोन पाहायला लागला ना माझं जे फुटलं फिरूं नाचूं गाऊं हंसूं खेलूं बाहर जाऊं अकेली जाऊं किसी और के साथ जाऊं जहाँ जाऊं जब जाऊं जैसे भी जाऊं चॅनल कोणी बदललं अरे मम्मी तू तर झोपलेली होती ना म्हणून चॅनल बदलले मी झोपली नव्हती मी नुसतं डोळे लागले होते माझ्या नासक्या मी शब्द मम्मीचे बोलणार पप्पा. गोल्याचा बाप गोल्या येईल आणि आता म्हणेल की घंट्याच्या घरी झोपायला जाणार आहे असं त्याला जाऊ देऊ नका बरं का त्याला बोलू नका मी बोलले असं बर ओ पाय का ना मी आज बबल्याच्या घरी झोपायला जाणार आहे बरं का कुठंच नाही जायचं वय घरात जाऊ द्या ना ते बिचारे लेकरू पाला जाईल त्याच्या मित्राच्या घरी झोपेला जाऊ द्या ना बिचाऱ्याला ओ बाप्पा जाऊ द्या ना तू होत घरात का घेऊ तुला टप्प्यात गोल्याचे बाप त्या पोराचे 3 दिवसांनी पेपर आले आणि ते अजून मी मोड भेटतात तर त्याचं बोट घालते ते बोला ना त्याला काही तुम्हाला काही दिसत नाही का ए गोल्या बेटा ते पुस्तक घे ना आता तर धरला ते पुस्तक घे ना बर पप्पा चालेल तुम्ही म्हणताय तसं बस का आता अहो फक्त बोलून नाही चाललं धरा चांगला शेप काढून काढा त्याला धरा काही खरं नाही राहिलं ना माझं
काय झालं तुला आता भुकायला? अहो ते पोरगे गेलं ना त्या टुक्कर पोरांसोबत नदीत पोवायला, तुम्हाला दिसत नाही का हो काही? आता तो आला ना त्याला असं चांगल्या टप्प्यात घ्या आणि असं धुवा ना, आणि मी मध्ये पडेल, मला बाजूला ढकलून द्या तुम्ही. त्याला कळायला नाही पाहिजे मी सांगितलंय तुम्हाला असं. बरोबर थांब, येऊ दे त्याला, टप्प्यातच घेतो त्याला आता. गुलाचं बाप हे पोरग काल रात्री ढाब्यावर गेलं ढाब्यावर, रात्री 10 वाजता आलं ते 10 वाजता ढाब्यावर जेवायचं म्हणून गेले, दारू बिरू प्यायला गेला तर काय काय माहिती भाऊ. जर असं काही राहिलं मी माझा जीव देईल तुमच्या समोर. हा आताच सांगते तुम्हाला मी. अरे तू दम खाते का देऊ तुझ्या मुस्कड्यात? आमना विचारतो ना मी. ए बोला बेटा, कोणाच्या लग्नात बुंदी खाल्ली भाऊ? काय म्हणते तुझी माय? मी काही नाही बोलली रे भाऊ, तुझ्या बापाने पाहिलं वाटतं तुला ढाब्यावरती त्या येड्या पोरांसोबत. मी काही नाही बोलली. आणि असं मी म्हणताय पुढच्या वेळेस दिसला तर चांगलं तोडून हातात दिल म्हणे. रोम रोम भाइयों. तुला काय सांगू भाऊ, तुझ्या लहान होता ना तर तुझ्या आजीने आत्याने असं गरम गरम तेल माझ्या अंगावर फेकून दिलं होतं भाऊ. तुला काय सांगू, तुला काय सांगू भाऊ, तुझी आजी माझ्याकडे दिवसरात्र काम करून घ्यायची आणि रात्रीच्या खायला बसली तेव्हा स्वतः 5-5 भाकरी गिळायची आणि मला एक भाकर बी खाऊ द्यायची रे भाऊ. म्हणून माझ्या अंगी लागायचं, म्हणून मी अशी रे भाऊ. तुझी आत्या ना चोरच होती भाऊ. इकडे येताना नाही का खाली असायची आणि जाताना अशा गोण्यावर साड्या घेऊन जायची भाऊ. आणि त्यातल्या त्यात तुझी आजी बिल्ली भारी होती भाऊ. स्वतःच्या पुरीला 5-5 हजार रुपयाच्या साड्या घेऊन द्यायची आणि माझी बारी आली फक्त 100 रुपयाचा. फक्त 100 रुपयात असं पोतर गंडाळून द्यायची भाऊ माझ्या गळ्यात. आणि तुझा बाप श्रद्धानीच्या आजीला काही बोलत नव्हता रे. तुझी आजी माझ्याकडनं रोज डरंबर धणे डरंबर भांडे घासून द्यायची भाऊ. कंट्रोल कंट्रोल. लय बेकार दिवस काढले भाऊ मी. आणि त्यातले तुझी आत्या तुझ्या बापाला अशा सांगायचे, असे कान भरवायचे. आणि तुझा बाप मला असा मारायचा भाऊ, काय सांगू तुला. नुसतं दूध धुवायचा भाऊ मला. लय बेकार दिवस काढले भाऊ मी. कोणालाच माझी माया येत नव्हती. मम्मी तू टेन्शन नको घेऊ, मी घासतो ते. तू घासतो का? बर बर घास घास. ए माझं लेकरू रे, माझं लेकरू येणार नाही.